तात्पर्य आपल्याला जर चेक केलं, देवाच्या वचनांनाच आपल्याला हे हाताळणं गरजेचं आहे. हालेलुया. उगं कोणतर भाकड कथा काही तर सांगाल आणि आपण बी वय लवकर बोलवलं, आम्हाला बी बोलवायला सांगा की पळत साहेब लवकर. हालेलुया. देव असा नाही. देवाचं वचन काय सांगते ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की माझा धार्मिक विश्वासानं जगल. तुमच्यासाठी पण देवाचा एकच आशीर्वाद आहे की तुम्ही चिरंजीवी असा. म्हणा, रिसीव्ह करा, चिरंजीवी असा. हालेलुया. देव कधीच म्हणत नाही की माझे लेकर 30 मध्ये मरावं, 35 मध्ये मरावं. चांगलं गरुडासारखं तारुण्य घेऊन, रोग बी आला, स्तोत्र 41:3 मध्ये दिलेला आहे, स्तोत्र 30:2-1-2 मध्ये दिलेला आहे. दावीद राजा जेव्हा बिमारीच्या अंतरुणात पडला, रोगाच्या अंतरुणात पडला, दावीद राजाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा माझ्या रोगाचा अंतरुण बदल, म्हणजे मला चिरंजीवी कर, मला रोगात मरायचं नाही. स्तोत्र 30 मध्ये पण आहे, 41 मध्ये आहे. हालेलुया. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की देवाची प्लॅनिंग कधीच त्याच्या लेकरासाठी असं कमी वयामध्ये, ऍक्सिडेंटमध्ये, रोगाने मरावा असं वाटत नाही. देवाची अपेक्षा आहे की माझे लेकरं माझा आश्रय घ्यावं, विश्वासामध्ये चालत राहावं आणि चिरंजीवी असावं. कधीच वाटत नाही देवाला. पण विश्वासानं चालण्यासाठी आपल्याकडे धार्मिकता असणं गरजेचं आहे. येशूच्या रक्ताचा करार आपण कधी तुडवतोय का? आता नवीन लोकांना माहिती नसेल, जे मी क्रुसातच सांगितले, आदल्या दिवशी ज्यावेळेस प्रभू क्रुसावर चढणार होता, या पकडून दिलं जाणार होतं, त्या दिवशी भाकर घेतली, द्राक्षरस घेतला प्रभूनं आणि म्हणला, हे माझा नवीन रक्त काय करार आहे. हा जो नवीन करार आहे, जो जुना करार आहे, तो आता मी काय करत आहे, रद्द करत आहे आणि एक नवीन कराराची स्थापना मी करत आहे. ही भाकर आणि द्राक्षाचा रस नवीन कराराचे काय सादृश्य आहे. काय आहे ते? येशूचं शरीर ठेचलं जाणं, येशूच्या शरीराचे तुकडे होणं, खिपल्या गळत होत्या येशूच्या शरीराच्या, एवढं चापकानं मार मारला होता. हालेलुया. करार स्थापन करत होता परमेश्वर की आपण दीर्घायुष्य जगावं, अनंत काळामध्ये स्वर्गामध्ये जावं. ज्यावेळेस प्रभूला मारत होते तर प्रभूच्या शरीराचे चमडे असे टवके निघू पडत होते. एवढा मार चापकाचा मारलेला होता प्रभूला. त्या चापूक जो होता सजेचा, तर त्याला खिळे होते. जेव्हा तू एक फटका मारायचा तर तो मांसाचे तुकडे बाहेर काढत होता. हालेलुया. ती कराराची स्थापना प्रभूने केलेली आहे, नवीन करार. ते नवीन करार म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीचा अभ्यास माहिती पाहिजे की मी धार्मिक माझ्या कोंबडं देण्यानं, माझ्या बकऱ्या देण्यानं, या पैशाचा ढिगारा लावण्यानं मी धार्मिक झालो नाही, तर माझ्या प्रभूनं क्रुसावर जो बलिदान दिलंय त्याच्यामुळे आज मी फुकट धार्मिक झालोय आणि धार्मिकतेमध्ये मी चालत राहणार आणि विश्वासानं जगत राहणार आणि गरुडासारखं तारुण्य घेणार. मी रोगात असेल, मी बिमारीत असेल, मृत्यूच्या अंतरुणात मी असलो तर मी देवाला हाक मारेन आणि मी माझं तारुण्य, माझी जवानी, माझं आरोग्य मी वापस घेईन. हालेलुया. आणि मी चिरंजीवी होईल. हालेलुया. मागा म्हणजे मिळेल. काय देवाने दिलेला प्रॉमिस आहे? चिरंजीवी व्हायचे. ना तर काही म्हणते, माय कधी देव मला घेऊन जात आहे की लय कंटाळा आलाय, लय वैतागले त्रासानं, पटकन मरण दिना, देव मला घेऊन मी जाणार, असे लोक म्हणते. हालेलुया. ती आवाज तुमची प्रार्थना आहे का? त्या प्रार्थना दोन आहेत. एक चांगली प्रार्थना आहे आणि एक तुमचे जी बोलताल ते नीतिसूत्रामध्ये दिले. जिभेच्या हाती काय आहे? जीवन पण आहे आणि जिभेच्या हाती मरण पण आहे. मग काही लोक म्हणतात, मला मरण यावं, मला मरण यावं, आणि एक दिवशी 100% येते आणि मग त्या दिवशी म्हणतात, अगं कसं तर पहिले मला न्यावे, कुठं तर वाचवा ग, म्हणतात का नाही? लय म्हणतात, मरण यावं, देवाने घेऊन जावं, आणि जेव्हा वेळ येते मग त्यावेळेस म्हणतात, कुठं तर न्या, मला वाचवा ग, मला मरायचं नाही, कसं तर पहिले मला. हालेलुया. आपणच पेरलेलं उगवलं ना. हालेलुया. म्हणतो का नाही आपण? रागात काही पाया म्हणतात, तिथं पण येतात, लय भरपूर ठिकाणी म्हणतोय, ऐकतोय मी. हालेलुया. लवकर मरण यावं, देवाने घेऊन जावं मला. मग देव नाही, शैतान येणार लवकर घेऊन जाणार. लय तुला आठवण येईल तिथली, चल घेऊन जातो. हालेलुया. चिरंजीवी देव आपल्याला कमी वयामध्ये जाऊ देणारा नाही, मना जाऊ देणार नाही. आणि म्हणून ही भीती काढा, ही मृत्यूची भीती, रोगाची भीती. जर तुम्ही देवाचा आश्रय घेतलाय, परमेश्वराकडे आलाय 2025 मध्ये की देवा मी तुझा आश्रय घेणार आहे, ती चिरंजीवी होणार आहे, कमीत कमी चांगलं 80 वर्षे 90 वर्षे जे बी असेल तोपर्यंत मला जग सोडायचं नाही, मला चांगलं जगायचं. आता तर मी 30, 35, 40 मध्ये आहे प्रभू, मला चिरंजीवी व्हायचे. मग देव म्हणते, मग माझ्या विश्वासामध्ये चाल. मग विश्वास काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विश्वासामध्ये काय काय येतं?
विश्वासामध्ये काय काय नाही येत हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. शेवटच्या काळामध्ये जगत असताना आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. पुढचं एक वचन वाचा शेवटच्या काळाचं. हालेलुया. काय होणार आहे शेवटच्या काळात? कुठंतरी